शिक्षकाचे कौशल्य आणि विद्यार्थ्यांची क्षमता यांचा विकास करून आपण या ठिकाणी ज्ञान रचनावादी पद्धतीने ही विज्ञान कथा आपण कशी शिकणार आहोत किंवा त्याचं आपल्याला कशा प्रकारे मार्गदर्शन करता येईल मुलांना, याच्या संदर्भात मी या कथेचे लेखक आदरणीय विभूते सर यांच्याशी मी नेहमीच संपर्कामध्ये असतो. आदरणीय विभूते सर महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी हे उपक्रम सुरू आहेत त्या त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. लेखकाच्या प्रतिभेतून साकारलेलं हे अनमोल शिल्प म्हणजे विज्ञान कथा निर्णय, ज्या हेतूने ही कथा लिहिली गेली आहे तो हेतू शिक्षकांकडून विद्यार्थ्यांबरोबर पोहोचतोय की नाही याची खातरजमा करण्यासाठी सर उपस्थित असतात. मी सरांचंही या उपक्रमामध्ये स्वागत करतो. विज्ञान कथा खर तर हा एक सामासिक शब्द आहे. विज्ञान ज्याच्यामध्ये असतं अशी कथा, म्हणजे आपल्याला कथा माहिती आहे, कमीत कमी पात्र एखादा घटना प्रसंग घेऊन संस्कार करणारी जी काही गोष्ट असते तिला आपण कथा म्हणतो, आणि ज्या कथेमध्ये विज्ञान भरलेलं असतं अशा कथेला विज्ञान कथा असे म्हणतात. विज्ञान कथा ह्या दोन प्रकारच्या लिहिल्या जातात, एक हार्ड फिक्शन आणि एक सॉफ्ट फिक्शन. प्रस्तुत जी विज्ञान कथा आहे ही सौम्य विज्ञान कथा आहे, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विचार करणारी ही कथा आहे. मित्रांनो, या कथेचा मुख्य विषय आहे रोबोटिक तंत्रज्ञान. रोबोटिक तंत्रज्ञान घेऊन ही कथा लिहिली गेली आहे, कारण यंत्रमानव हा तुमच्या आमच्या सर्वांच्या कुतूहलाचा विषय आहे. विज्ञान तंत्रज्ञान हा मानवी जीवनाला व्यापून राहिलेला अविभाज्य भाग आहे. तरीही वैज्ञानिक दृष्टिकोनातून आज समाजामध्ये प्रचंड अभाव दिसून येतो. घरामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण पंख्याखाली बसून गार हवेचा आनंद घेत आहोत. ज्या तंत्रज्ञानाच्या साह्याने आपण संबंध महाराष्ट्रातून एकमेकांशी या ठिकाणी संवाद साधत आहोत, तरीही समाजामध्ये आंधळा विज्ञानवाद जोपासला जातो आहे. मग अशा प्रकारच्या विज्ञान कथा या शालेय अभ्यासक्रमामध्ये लावण्यामागची जी भूमिका असते की वैज्ञानिक शोधामध्ये अग्रेसर देशांची गुलामी टाकायची असेल तर हा समाज विज्ञानाभिमुख झाला पाहिजे, विज्ञाना सन्मुख झाला पाहिजे असं वाटतं. कारण की वास्तव स्थितीमध्ये चीन आणि भारत यांच्या युद्धजन्य स्थितीमध्ये एखाद्याचा जर मोबाईल नादुरुस्त झाला असेल तर त्याला दुरुस्त करायला आपल्याला तंत्रज्ञान किंवा जे साधनं आहेत ती साधनं आपल्याकडे उपलब्ध नाहीत. आपल्याला चीन या देशावरती अवलंबून राहावं लागतं. आहेत तर चीनचं साधन 1500 रुपयामध्ये असतं आणि आपलं जे साधन असतं ते 5000 रुपयाचं असतं, आणि म्हणून या ठिकाणी मोबाईल दुरुस्तीसाठी थांबावं लागतं. ही सुद्धा एक गुलामगिरी आहे. मग अशा सर्व क्षेत्रामध्ये भारताचं पुढारलेपण यावं म्हणून विज्ञान दृष्टिकोनातून असाही विचार करता येऊ शकतो. विद्यार्थ्यांमध्ये विचार प्रवर्तक वृत्ती निर्माण करण्यासाठी अशा आपल्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अनुषंगाने अभ्यासक्रमाची निर्मिती केली गेली. आणि म्हणून आपल्याला ही कथा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायची असेल तर ज्ञान रचनावादाशिवाय आपल्याला पर्याय नाही. मग ज्ञान रचनावाद म्हणजे काय मित्रांनो? तर पूर्वानुभवाच्या आधारे ज्ञानाची निर्मिती केली जाते. ज्या वेळेस विद्यार्थी क्रियाशील असतील त्यावेळेस ते आपल्या ज्ञानाची निर्मिती करत असतात. मग विद्यार्थ्यांना नवीन माहिती ही पूर्व ज्ञानाशी जुळणारी असेल आणि पूर्व ज्ञानावर आधारित पुस्तकातील जे काही पाठ असतात त्यांची सांगड घालून एका नव्या ज्ञानाची निर्मिती विद्यार्थी करत असतो. सर्वप्रथम सर्व शिक्षक बांधवांनी आपल्या मनातून किंवा विचारातून एक गोष्ट काढून टाकायची आहे की मी विद्यार्थ्यांना शिकवतो आणि शिकणे या दोन गोष्टी आता परस्पर विरोधात आहेत. विद्यार्थी हा शिकतो, स्वतः शिकतो,
आपण त्या ठिकाणी फक्त त्याला सहाय्यभूत मार्गदर्शन करत असतो. आणि म्हणून विद्यार्थ्यांची आपल्या अध्यापनामध्ये जेवढी आंतरक्रिया वाढेल तेवढ्या ज्ञान निर्मितीला फायदा होत असतो. आणि म्हणून सांस्कृतिक सामाजिक अंगाने म्हणा, वैज्ञानिक अंगाने म्हणा, आपण सर्व शिक्षकांनी या आंतरक्रियांवरती भर दिली पाहिजे. मग ही जी प्रस्तुत कथा आहे, या कथेचं आपल्याला ज्ञान रचनावादी विचारातून याचं अध्यापन करायचं असेल तर आपल्याला अध्यापनापूर्वी 2 गोष्टी कराव्या लागतील. पहिली गोष्ट आहे मुलांसाठी पूर्वतयारी करणे. मुलांना पूर्वज्ञान काय आहे, तर तुम्ही काय त्यांना देणार? आपण मागच्या वर्षी इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना यंत्रांनी केलं बंड या विज्ञान कथेच्या, पण ती एक स्वप्नाची विज्ञान कथा होती, स्वप्नातील होती. कारण त्या कथा संग्रहाचे नावच होतं दीपकची स्वप्न नगरी. मग विद्यार्थ्यांना आपण त्या यंत्रांनी केलं बंड या कथेच्या विचार करायला लावायच्या. दुसरी गोष्ट, रोबो चित्रपट आलेला होता रजनीकांतचा. शक्य असल्यास विद्यार्थ्यांना तो चित्रपट पाहायला सांगायचा. त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये अशा विविध प्रकारच्या वस्तू वापरतो, मोबाईल आहे, मिक्सर आहे, अशा विविध प्रकारच्या वस्तूंची विद्यार्थ्यांना यादी करायला सांगायची. आणि शक्य झाल्यास प्रत्येकाकडे, आता बहुतेकांकडे या ठिकाणी मोबाईल आहेत, आंतरजालावरती रोबोची माहिती शोधायला जर सांगितली तर विद्यार्थी ते आवडीने करतात. कारण विद्यार्थ्यांच्या जवळचा कोणता सोबती असेल तर तो म्हणजे मोबाईल आहे. आणि या भ्रमणध्वनीच्या साह्याने विद्यार्थी, रोबो हा त्यांचा आवडीचा विषय असतो, जिज्ञासाचा विषय असतो, तर तो त्यांनी करायला हवा. अशी जर आपण विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यापूर्वी जे काही सांगितलं तर विद्यार्थी आवर्जून करत असतात. हे झालं विद्यार्थ्यांची तयारी. त्याच्यानंतर मग आपल्या अध्यापक बांधवांनी कोणती तयारी केली पाहिजे, तर विद्यार्थ्यांनी जी माहिती गोळा करणार आहोत त्याच्याच बरोबर आपल्याला ही अध्यापन पूर्व तयारी करायची आहे की आपल्याला विज्ञान कथा संकल्पना समजून घ्यायची आहे. मी मगाशी म्हटलं, सोपी व्याख्या सांगितलं मी, विज्ञानाचे सहाय्य घेऊन जी लिहिली जाते ती विज्ञान कथा. मग या ठिकाणी आपल्याला एका विशिष्ट अशा प्रकारच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या मानवी जीवनावर होणारा जो काही परिणाम असतो, हा परिणाम ज्या कथेतून सांगितला जातो त्या कथेला विज्ञान कथा असे म्हणतात. मग याच्यातलं जर विज्ञान काढून घेतलं तर ते कथा कोसळते. आणि म्हणून आपण सर्वांनी विज्ञान कथेतील जे कथा मूल्य आहे आणि जे तिथलं मानवी जीवन आहे यांची सांगड या विज्ञान कथेमध्ये सांगितलेली असते. आणि म्हणून आपण सर्वांनी विज्ञान कथेचा थोडाफार इतिहास, आपण जर युट्यूबला किंवा गुगल सर्चला जर आपण विज्ञान कथा अशा प्रकारचे शब्द टाईप करून टाकला तर आपल्याला विज्ञान कथेचे एक विकिपीडिया आपल्यासमोर ओपन होते आणि त्याच्यामुळे आपल्याला विज्ञान कथेची माहिती समोर येत असते. शिक्षकांनीही विज्ञान कथा संकल्पना समजून घेतल्यानंतर त्याचे प्रकार समजून घेतले पाहिजेत की विज्ञान कथा ही सौम्य आणि कठीण अशा 2 प्रकारामध्ये लिहिली जात असते. आता हे आपण का करायचे आहे, कारण आपल्याला विज्ञान कथेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे आहे. आपल्याला त्याच्यानंतर विज्ञान कथेचा जो हेतू आहे तो समजून घ्यायचा आहे. काय हेतू आहे विज्ञान कथेच्या, की कथेतील पात्र कोण आहेत, कथेचे रचना तंत्र कसं आहे, कथा मूळ कथा कशी आहे ती आपल्याला वाचून घ्यायची आहे. आणि ते वाचन केल्यानंतर, कारण या ठिकाणी लेखक महोदय उपस्थित आहेत, मुळातच ही जी निर्णय नावाची जी विज्ञान कथा आहे या विज्ञान कथेमध्ये जवळजवळ 6 प्रसंग या ठिकाणी लेखकांनी चित्रित केलेले आहेत. पैकी आपल्याला या कथेत फक्त एकाच प्रसंगाची माहिती दिलेली आहे की जे उपवर जे मुलं आहेत, जे कुमार मुलं आहेत, ज्या मुले आहेत त्यांच्यावरती विज्ञानाचा संस्कार करणार आहे. आणि या विज्ञानाची जी दुसरी बाजू आहे ती गडद करून या ठिकाणी लेखक आपल्याला सांगतात. म्हणून या कथेचा जो हेतू आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यानंतर कथा ज्या गाभा घटकांना स्पर्श करते आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, बुद्धी, भावना, कृती यांचा समन्वय असेल, दुर्बल घटकांचं समायोजन असेल, अशा 3 ते 4
गाभा घटकांना ही कथा स्पर्श करते ते आपण समजून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर कथेतून साकारणारी जी काही जीवन मूल्य आहेत त्या जीवन मूल्यांचाही आपण अभ्यास केला पाहिजे. ते जीवन मूल्य म्हणजे स्वची जाणीव असेल, समस्या निराकरण असेल, सहानुभूती असेल, निर्णय क्षमता असेल, भावनांचं समायोजन असेल आणि समय सूचकता ही सर्वात महत्वाचं जे मूल्य आहे ते आपल्याला विद्यार्थ्यांच्या आधी समजून घेणं गरजेचं आहे की या मूल्यांचं या ठिकाणी प्रकटीकरण कथेच्या द्वारे कसं होतं हे शिक्षकाने आधी समजून घेतलं पाहिजे. कथेतून प्रकट होणारी संविधानिक व मानवी मूल्यांच्या, राष्ट्रीय मूल्यांचाही आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. कथेतून दिलेला जो संदेश आहे की सर्वात महत्वाचं की मनुष्य आणि मनुष्याचे मनुष्यपण जे आहे, सद्भावना माणसाला जागवणाऱ्या असतात. माणूस हा माणूस असतो, यंत्र हे यंत्र असतं. या गोष्टी आपण जर समजून घेतल्यात तर निश्चितच आपल्याला या पाठाच्या ज्ञान रचनावादी दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी आपल्याला संधी मिळणार आहे. विज्ञान कथा, कथेतील विज्ञान, कथेचे प्रकार हे आपल्याला समजून घेतले पाहिजेत. यंत्रमानव हा या कथेचा मूळ आधार आहे. आता विज्ञान कथेची शास्त्रीय व्याख्या जर आपल्याला सांगितली, विज्ञान कथा म्हणजे काय, तर विज्ञान कथा म्हणजे विज्ञानामुळे निर्माण झालेले जे प्रश्न असतात त्या प्रश्नांना माणसं सामोरी कशी जातात ही सांगणारी कथा म्हणजे विज्ञान कथा होय. आजच्या आणि उद्याच्या विज्ञानाच्या पर्यावरणात घेतलेला मानवी नातेसंबंधाचा आणि अस्तित्वाचा सृजनात्मक जो आविष्कार असतो त्याला विज्ञान कथा असे म्हणतात. मग ह्या विज्ञान कथा ज्या असतात त्यांची जर आपण विचार केला की विज्ञान कथेमध्ये जे विज्ञान असतं मित्रांनो ते विज्ञान वास्तव असतं. या विज्ञान कथेच्या द्वारे लेखक हा आपल्या कल्पनेने भविष्यामध्ये 25 वर्षापूर्वीचे भविष्य, 50 वर्ष, 200 वर्ष, काही सायन्स फिक्शन मध्ये 300 400 वर्ष पुढे लेखक विचार करतात. आणि असा विचार ज्या वेळेस काही दिवसांनी वास्तवामध्ये येतो तर तो मात्र आपल्याला लेखकाच्या या विचार क्षमतेच्या बाबतीत विचार करायला लावतो. उदाहरणार्थ म्हटलं की पाश्चात्य ज्या विज्ञान कथा आहेत त्याच्यामध्ये जूल व्हर्नने 1883 मध्ये चंद्रावरची स्वारीची एक विधी तेव्हा लिहिली मित्रांनो 1883 मध्ये. मग ही विज्ञान कथा 1883 मध्ये लिहिली गेली आणि त्याच्यानंतर 1969 मध्ये चंद्रावरती मानवाचं पाऊल ठेवलं गेलं. चंद्रयान, नील आर्मस्ट्रॉंगने पाय ठेवला. आता हे विज्ञान कथेतलं विज्ञानाचा विचार करून लेखक वास्तवाच्या मर्यादा लक्षात घेऊन हे विज्ञान मांडतो आणि त्याच्या आधारे भविष्यामध्ये मानवी जीवन कसं असणार आहे त्याचा विचार मांडताना विज्ञानाच्या दोन्ही बाजू, एक सकारात्मक आणि एक नकारात्मक, एक संहारक आणि एक विधायक, अशा दोन्ही बाजू आपल्या समोर लेखक मांडत असतात. आणि म्हणून हा जो विज्ञानाच्या पर्यावरणामध्ये घेतलेला लेखकाच्या जो कल्पनेची भरारी असते त्याच्यातून मात्र विज्ञान कथा वास्तवाच्या अतिजवळ, जवळची, काही अंतरावरची, काही कल्पित, काही असंभव, काही संभवनीय अशा पातळीवरच्या विज्ञान कथा ह्या लेखकांच्या प्रतिभेतून लिहिल्या जात असतात. आपल्याला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे. विद्यार्थी मित्र, शिक्षक बांधवांनो आणि मित्रांनो, आपल्याला 1998 मध्ये डॉक्टर संजय ढोले यांनी झेप नावाची एक विज्ञान कथा लिहिली. त्या झेप या विज्ञान कथेमध्ये एक मिथकाचा वापर केलेला आहे. ते मिथक म्हणजे काय की अंजनी सूत हनुमान, या हनुमंताला भूक लागते आणि म्हणून तो सूर्याकडे ते फळ समजून झेपावतो. आता हे झाला मिथक. बऱ्याच वेळेस आपण कवितांमध्ये, कथेंमध्ये या मिथकांचा वापर केलेला असतो. मग गुरु जेव्हा ही कथा आपल्यातील शिकवतात त्या वर्गातला एक मुलगा ज्याच्या शाळेमध्ये दुसराच दिवस असतो तो विद्यार्थी त्या गुरुजींना विचारतो, गुरुजी हे खरं आहे का, हनुमान झेपावतो का? म्हणे मग तुला काय खोटं वाटतं का काय? गुरुजी त्याच्यावर रागावतात.
बरं गुरुजी हे खरं आहे, मग मी पण जाऊ शकतो का? अरे तू कसला जाणार? त्याचा अपमान करतात गुरुजी. अशी प्रतिभा त्या ठिकाणी जर खोडली जात असेल तर विद्यार्थी विचार करत नाही. तरीही तो विद्यार्थी पेटून उठला. तो गुरुजीला सांगतो, गुरुजी मला जायचं आहे सूर्याकडे, मी झेपावणार. त्या मिथकाचा वापर करून मग हा या कथेतला जो नायक आहे तो नायक मोठा होऊन तशा प्रकारच्या भौतिकशास्त्रामध्ये त्या ठिकाणी अभ्यास पूर्ण करतो, संशोधक होतो, तेथील वातावरणाचा अभ्यास करतो आणि ते यान सूर्याकडे झेपावतं. अशी ती झेप नावाची कथा आहे. या कथेचा वापर ज्या वेळेस सायन्स जर्नल नावाच्या एका नियतकालिकामध्ये ही कथा भाषांतरित झाली आणि 2012 मध्ये या कथेचा आधार घेऊन अमेरिकेने सूर्याकडे एक आपलं यान पाठवलं. सूर्ययान मोहीम त्यांनी राबवली. हे असतं कथेची उपयोगिता. मग आपल्याला या गोष्टींचा विचार करताना या कथेमध्ये काय आहे? यंत्रमानव. विज्ञान कथांचा आपण धावता आढावा घेतला पाहिजे. 2-3 विज्ञान कथा वाचल्या पाहिजे. जाऊ देत, आपल्याकडे भरपूर कामं असतात, निवडणुका असतात, हे असतात किंवा भरपूर कामं असतात. आपल्याला गेल्या अभ्यासक्रमामध्ये मित्र मानवाच्या सुबोध जावडेकर यांची एक कथा होती, प्रियाल सिमंतिनी आणि तो रोबो अधिकारी. तर ती कथा पुन्हा एकदा आपण वाचून घेतली पाहिजे. गेल्या वर्षी आपल्याला यंत्र मानवाची कथा होती. तर या सगळ्या कथांचा विचार केला तर त्याच्यामध्ये यंत्र मानवाला भावना दाखवलेल्या आहेत. निरंजन घाटे यांच्या जवळजवळ 45 कथा यंत्र मानवावर आहेत. डॉक्टर सुनील विभूते सर या ठिकाणी आहेत. त्यांच्याच या विस्मयकारी विज्ञान कथा या कथासंग्रहामध्ये एक निर्णय आणि प्रतिबिंब नावाची एक दुसरी विज्ञान कथा आहे. त्या ठिकाणी दुसरी विज्ञान कथा आहे आणि त्या विज्ञान कथेमध्ये त्यांनी विज्ञान कथेत यंत्र मानवाला भावना असल्याचे दाखवलेलं आहे. रेखा बैजल यांची मम्मी रोबो नावाची एक विज्ञान कथा आहे. आई आणि बाळाचं एक नातं त्या ठिकाणी त्या गुंफतात. त्याचबरोबर बाळ फोंडकेच्या मनोज नावाची एक कथा आहे. त्याच्यामध्ये शास्त्रज्ञांच्या आई वडिलांशी यंत्र मानव कसा वागतो त्याची ती कथा आहे. परंतु या सर्व यंत्र मानवांच्या कथांना डॉक्टर संजय डॉक्टर सुनील विभूते सर यांनी मात्र आपल्या बुद्धीला चालना देऊन विवेकाने बुद्धी या यंत्र मानवाला कधीही भावना चैतन्य निर्माण करता येऊ शकत नाही. आणि म्हणून निर्णय ही एक परिपूर्ण कथा आहे. यंत्र ते यंत्र असतं, मानव तो मानव असतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये एक जिज्ञासू वृत्ती हे असा विचार करता येऊ शकतो. या हेतूने ही विज्ञान कथा कदाचित आपल्या अभ्यासक्रम मंडळाने विद्यार्थ्यांसाठी लावली असेल. आणि म्हणून या कथेमध्ये विज्ञान कथांमधील कल्पना हे कधीतरी भावी काळातील वास्तव असू शकतं, भावी काळातील वास्तव. परंतु आदरणीय आदरणीय विभूते सर यांनी या कथेमध्ये जे काही मांडलं होतं, विज्ञान कथा ही भविष्यामध्ये घडते, त्याच्यामध्ये जे काय घडलेलं असतं ते घडलंच पाहिजे असं त्याला अट नसते. आणि याचमुळे विज्ञान कथा या संभवनीय पातळीवरती असतात. आपण जरी कथेचा अभ्यास करताना कथा ही भूतकाळी असते, या कथांचा काळही भूतकाळाचाच असतो, कथा भूतकाळात लिहिलेली असते, पण कथा जी काही घडणार आहे ती भविष्यातील असते. आणि म्हणून या कथा आदरणीय विभूते सरांची ही कथा आज तुम्ही जर बेंगलोर चेन्नई वगैरे या भागाला गेलात तर त्या ठिकाणी हॉटलिनमध्ये यंत्रमानव आलेले आहेत. आणि म्हणून अशा शक्यता लेखक आपल्या कल्पनेतून रंगवण्याचे काम करतो, अशी ही विज्ञान कथा आहे. आणि म्हणून या कथेचा आपण विचार करताना आपल्याला जे काही संदेश दिलेला आहे कथेचा तो पण आपण समजून घेतला पाहिजे. कथेचा हेतू तर आपण समजून घेतला, विज्ञानाबद्दल जाणीव जागृती निर्माण करणे, प्रसार आणि प्रचार करणे, भविष्यकालीन मानवी जीवन उभं करणे, शास्त्राचा अभ्यास हवा परी मानव्याचा ध्यास नको, याप्रमाणे माणूस व त्याचे माणूस पण श्रेष्ठ आहे, हे आपल्याला लक्षात आणून घ्यायचे आहे, स्वतःच्याही आणि मुलांच्याही. आणि त्याच्यानंतर आपण
प्रत्यक्ष जे अध्ययन प्रक्रिया आहे, विद्यार्थ्यांना ज्ञानाची रचना करण्यासाठी त्यांना सहाय्यभूत अशा प्रकारची निर्णय नावाची जी विज्ञान कथा आहे, त्या विज्ञान कथेकडे आपल्याला जायला आवडेल. प्रस्तुत विज्ञान कथा जी आहे ते डॉक्टर सुनील विभूते यांच्या विस्मयकारक विज्ञान कथा या कथा संग्रहातील आहे. किस्से शास्त्रज्ञांचे अशा प्रकारचे पुस्तक लेखन करून विज्ञान जीवनामध्ये वावरणारे आदरणीय डॉक्टर विभूते सरांशी गप्पा करताना किंवा त्यांच्याशी बोलताना त्यांनी मला सांगितलं की हे जे बीज आहे कथा निर्मितीचं, की मला माझ्या शालेय जीवनामध्ये, लक्षात घ्या आपण सर्व मराठी विषयाचे, मराठी भाषेचे अध्यापक मित्र आहोत, की मला शालेय जीवनामध्ये मराठी विषयाची गोडी आणि आवड, अभिरुची माझ्या सरांनी, माझ्या शिक्षकांनी लावली. आणि म्हणून मी त्या काळामध्ये निबंध स्पर्धेमध्ये, वक्तृत्व स्पर्धेमध्ये, कथाकथन स्पर्धेमध्ये, काव्य स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचो. आणि म्हणून मी माझं लेखन कौशल्य वाढत गेलं. मित्रांनो, त्यांनी जी विज्ञान कथा लिहिली त्याच्या निर्मितीचं श्रेय त्यांनी आपल्या शालेय जीवनातील शिक्षकांना दिलेलं आहे. हा त्यांच्या नव्हे तर तुमच्या, आमच्या सर्वांचा सन्मान आहे. आणि म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्यांसमोर अभिव्यक्त होताना विद्यार्थ्यांच्या अभिरुचीचा विचार करणं गरजेचं आहे. त्यांनी एक निबंध लिहिला होता आणि तो निबंध मराठी विज्ञान कथेचे जे जनक आहेत जयंत नारळीकर, त्यांना जनक का म्हटलेलं आहे, त्याच्या आधी विज्ञान कथा लिहिल्या गेल्या आहेत. त्यांनी मराठी विज्ञान परिषदेने आयोजित केलेल्या विज्ञान कथा लेखन स्पर्धेमध्ये, लक्षात घ्या, विज्ञान कथा हा प्रवाह कसा विकसित झालेला आहे की अक्षरशः जयंत नारळीकर यांनी दुसऱ्या नावाने नाव बदलून विज्ञान कथा लिहिली. आणि त्या कथेच्या, कृष्णविवर नावाच्या त्या कथेच्या, त्या परिषदेच्या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक आला. आणि तेव्हापासून मात्र 1974 पासून मराठी विज्ञान कथेचं दालन समृद्ध व्हायला लागलं. आणि त्या समृद्धीमध्ये आदरणीय डॉक्टर विभूते सर असतील, संजय ढोले सर असतील, माधुरी शानबाग असतील, बाळ फोंडके असतील, आदरणीय शिरीष गोपाळ देशपांडे सर असतील, अशा सर्व मंडळींनी या प्रांताला सुपीक आणि समृद्ध करण्याचं काम केलेलं आहे. मग जयंत नारळीकर यांना जो एक निबंध दाखवला गेला सरांकडनं, आणि सरांनी त्याच वेळेस सरांच्या पाठीवरती हात ठेवून विज्ञान कथा लिही म्हणा अशा प्रकारचा जो आशीर्वाद दिला, आणि तेथून सरांनी मागे वळून पाहिलं नाही. आपणा सर्वांना सांगताना मला आनंद वाटेल की आदरणीय विभूते सरांच्या या विस्मयकारी विज्ञान कथा संग्रहामध्ये ज्या काही 10 कथा आहेत, त्या 10च्या 10 कथांना राज्य शासनाच्या, विविध संस्थांच्या, मराठी परिषदांच्या पुरस्कार देऊन सरांच्या विज्ञान कथांचा सन्मान म्हणजे सरांचा सन्मान केलेला आहे. असे विभूते सर आज आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण मनपूर्वक या ठिकाणी स्वागत केलेलंच आहे. आणि म्हणून मूळ कथेकडे येताना आपल्याला ही निर्णय कथा अभ्यासायची आहे. आता आपण मुलांना काल काहीतरी काम दिलेलं आहे, आपण स्वतः त्या ठिकाणी पूर्वतयारी केलेली आहे. मूळ विषयाकडे येताना विद्यार्थ्यांना दिलेलं जे पूर्व काम होतं, त्या पूर्व ज्ञानावर आधारित कार्याचा आपण आपापल्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार आढावा घ्यायचा आहे. त्यांचा वयोगट लक्षात घेऊन, लक्षात ठेवा मित्रांनो, की विद्यार्थ्यांच्या वयोगट लक्षात घेऊन मुक्त चर्चा करायची, चिंतन करायचं. त्यानंतर आपण एक सारासार विचार करून एक संकलात्मक पातळीवरती या कथेचं कथन पद्धतीने, बघा आपल्याला जुनं टाकायचं नाहीये, कारण कथा ही कथन पद्धतीने अतिशय सोयीस्कररित्या शिकवली जाते. मुलांना गोष्ट आवडते, या वयातील मुलांना गोष्टच आवडणार आहे. त्याचं आशय विश्लेषण पद्धतीने मुलांसमोर उपस्थित व्हायचे नाही. याचे हे शब्द आहे, त्याचे ते शब्द आहे, त्याचा समास असा आहे, असं आपल्याला मुलांना कोणत्याही प्रकारच्या व्याकरणिक आणि शास्त्रीय पातळीवर मुलांना द्यायचं नाहीये. आपल्याला कथन पद्धतीने शक्य झाल्यास एखादा विद्यार्थीला, ज्याने आपल्या वर्गामध्ये 50, 55, 60 पैकी 1-2 मुलं असतात की ज्यांनी कथा वाचलेली असते, त्या विद्यार्थ्याला जर आपण या व्यासपीठावरती आपल्या वर्गात कथा सांगायला सांगितली, तर मुलं या कथेला कथन पद्धतीने त्यांच्या वयानुसार
कथन करतात. आणि म्हणून आपल्याला येथे अपरिचित शब्द जे आहेत ते नंतर घ्यायचे आहेत आणि जे पारिभाषिक शब्द आलेले आहेत, या कथेमध्ये जवळजवळ 129 पारिभाषिक शब्द आलेले आहेत. तर मला सांगा मित्रांनो, मराठीचा गाभा या ठिकाणी हरवला का? नाही, मराठीने आपला गाभा त्या ठिकाणी जिवंत ठेवलेला आहे आणि या पारिभाषिक शब्दांमुळे उलट आपल्या मराठी भाषेची समावेशक दृष्टी, समावेशक शैली या ठिकाणी प्रत्ययास येते. लेखक 129-30 शब्द वापरूनही कथेतलं जे कथानक आहे, कथेचं जे कथाबीज आहे, कथेतून साकारणारी जी मूल्य आहेत, कथेतून दिला जाणारा जो संदेश आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो, हे कथन पद्धतीने शक्य आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांना या अपरिचित शब्दांच्या, पारिभाषिक शब्दांचा शोध घ्यायला नंतरच्या दिवशी सांगितलं. विद्यार्थी आपल्या गुरुच्या साहाय्याने या सर्व शब्दांवरती आपल्या पारिभाषिक शब्द लिहून आणतात. हे सगळी आंतरक्रिया विद्यार्थ्यांसाठी असल्या कारणाने आपल्याला कथन पद्धती या ठिकाणी योग्य असणार आहे. म्हणून आपण त्यांची चर्चा आणि या कथेचं समन्वय साधून कथन पद्धतीने आपण ही कथा जर विद्यार्थ्यांसमोर सादर केली, कथेतील पात्र कोण कोण आहेत, कथेचं रचनातंत्र आपल्याला माहिती आहे, कथेला आद्य मध्य आणि अंत आहे, कथेचा शेवट हा सुखात्मक पद्धतीने आहे, कथेचा शेवट परिणामकारक आहे, एका जिज्ञासूपणे एक आपलं यंत्र तयार केलं की यंत्राची तरफदारी करणारे लोक कसे असतात, की त्यांचे यंत्र तयार केलेलं आहे की आमचं यंत्र आहे, आम्ही ते आम्हाला बाजारात विकायचे आहे, याच्यासाठी प्रतिनिधित्व करणारे ते न्यू रोबो कंपनीचे एजंट, याच्यावरती लेखक यांनी भाष्य केलेलं आहे. आणि म्हणून विक्रेता जो आहे, हे विक्रेते, हे एजंट यंत्र संस्कृतीचे पुरस्कर्ते आहेत. आणि या कथेला मानवतेचे अंग देणारा मनोज नावाचं हे पात्र आपण हे समजून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर हॉटेल चालकांचा व्यावसायिक दृष्टिकोन तो पण आपल्या समोर येतो की जास्तीत जास्त नफा कमवायचा, कशाला या यंत्राची आपण सर्व्हिसिंग करायची वगैरे वगैरे. अशा 3 प्रकारच्या प्रवृत्ती, एक यंत्र निर्माण करणारे किंवा आपली वस्तू विकणारे भांडवलदार, दुसरं आहे आपल्याला जास्तीत जास्त नफा कसा येईल याचे पुरस्कार करणारे हॉटेल चालक, ज्यांच्यावरती प्रसंग बितलेला आहे त्या व्यक्तींची किंवा त्यांच्या परिवाराची झालेली ससेहोलपट. आणि या सर्व विचारातून मनोज नावाचा एक व्यक्ती, शेवटी तो माणूस आहे, त्याच्या जीवनाला भावस्पर्श आहे, असा भावनिक प्रसंगी निर्णय घेण्याची क्षमता फक्त मानवामध्ये असते. आणि म्हणून आपण हा सगळा आढावा घेतला तर विद्यार्थ्यांना कथन पद्धतीने ही कथा विद्यार्थ्यांपर्यंत निश्चितच पोहोचेल. आणि या ठिकाणी आपण थोडे मुद्दे पाहिले की रोबो एजंट येतात, त्या हॉटेलला वेटर मिळत नाहीत आणि म्हणून त्यांचं बोलणं चाललेलं असतं. मग हे काय असतात की वेटर काम करत नाही, काम चुकारपणा असतो, भांडण करतात, मग त्यांना एक मनोज एक व्यक्ती तिथे असतो. तर हे सगळे आपण मुद्दे लिहून ती कथा जर आपण तयार करून आपण स्वतः आपल्या डोक्यात ठेवली आणि त्या कथेचे जर सादरीकरण केलं तर निश्चितच कथेचे जे मूल्य आहे ते मूल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतो. हॉटेल मालकाचे वाढलेले ग्राहक असतील, त्यांच्या त्या ठिकाणी असलेली भरभराटी असेल, दुसऱ्या वर्षी त्यांच्या यंत्रांचे बंद होणं, तेथील जे 6 प्रसंग आहेत त्या 6 प्रसंगांपैकी एकाच प्रसंगाचा या ठिकाणी उहापोह केलेला आहे. तीच एक प्रसंग घेतलेला आहे कारण तो संस्कारक्षम आहे, मूल्य रुजवणारा आहे. कधी कधी या कथेमध्ये विनोदी प्रसंग पण आहेत. आपण जी मूळ कथा आहे ती मूळ कथा वाचली पाहिजे, कारण की या कथेमध्ये रामू, श्यामू, दीपू, विजू अशी पात्र नाही आहेत, तर त्या ठिकाणी राम, श्याम, दीपक, प्रकाश अशा प्रकारची पात्रांची योजना केलेली आहे. त्याचबरोबर मग या कथेच्या समारोपकडे येताना आपल्याला विद्यार्थ्यांना कोणतं मूल्य रुजवायचं आहे, तर यंत्रमानव हा विज्ञान तंत्रज्ञानाचा भाग आहे, हे पूरक आहे, पर्याय नाही, उपाय नाही. यंत्रमानव हा माणसाची जागा घेऊ शकत नाही. यंत्रमानवाचं मला वाटतं या कथेचं आपण या प्लॅटफॉर्मवरती
कथन पद्धतीने कथन करणं मला योग्य वाटत नाही, वेळ पण जाईल आपला, आणि म्हणून मी शेवटच्या समारोपाकडे आलेलो आहे की यंत्रमानव हा माणसाची जागा घेऊ शकत नाही. यंत्र मानवाचा व्यवहार कसा आहे हे मुलांना जर विचारलं तर मुलं सांगतात, अरे ह्या तर भावना शून्य आहे, जगणे आणि जागवणे याला माहित नाहीये, जगणे आणि जागवणे याला माहित नाहीये. त्याचबरोबर मनुष्यत्वाचे माणूस पण, त्याच्यातील मानवता हे जीवाभावाचे रूप आहे, आणि ते जीवाभावाचे रूप घेऊन येत असतात मनोज नावाचा तो एक वेटर, की जो त्या लंच सेक्शन मध्ये ज्या ठिकाणी ज्या मातेला आपल्या मधुमेहाचा आजार असल्या कारणाने त्यांना चक्कर येऊन खाली कोसळते, त्या ठिकाणी मुलं रडतात. आणि हा सगळा जो भाव आहे, हा भाव आपण जर विचार केला तर मुलं या प्रसंगाशी यंत्र मानवाचा जो चित्रपट आला होता रोबो रजनीकांतचा, की तो त्याला आदेश देतो की ज्या इमारतीमध्ये अग्नितांडव माजलेलं असतं तेथून तो सुरुवातीला लहान मुलाला घेऊन येतो, आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी कुठली तरी एक महिला त्या इमारतीमध्ये जेथे अग्नितांडव माजलेला आहे तेथून तो रोबो त्या स्त्रीला उचलून आणतो. पण मित्रांनो, की यंत्र ते यंत्र असतं, त्याला कुठल्याही प्रकारच्या भावना नसतात. त्यातला जो मानसशास्त्रीय प्रसंग आहे की ज्या स्त्रीला उचलून आणलं ती बिचारी त्या स्नानगृहामध्ये आंघोळ करत असल्या कारणाने ती विवस्त्र होती, तिला त्या गर्दीमध्ये उचलून आणणारा तो रोबोला वाटतं की मी फार मोठं काम केलेलं आहे. परंतु त्या लोकांनी सगळ्यांनी ज्या अवस्थेमध्ये त्या मातेला बघितलं, ती माता लज्जेने त्या ठिकाणी सुसाईड करते. आणि हाच परिणाम आपण त्या चित्रपटाच्या द्वारे तो यंत्रमानवाच्या साहाय्याने दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक करतात. परंतु या कथेच्या द्वारे की माणूस हाच जीवाभावाचा मित्र आहे, माणसाचं माणूसपणच कसं श्रेष्ठ आहे, आणि ते मनुष्यत्व आणि मानवीय मूल्य घेऊन येणारी ही कथा जी असते, ही कथा निश्चितच आपल्याला एक प्रेरणादायी असते. आणि म्हणून आपण मनुष्यत्व हे जीवाभावाचे रूप आहे हे बिंबवण्यासाठी आपल्याला संविधानातले जे मूल्य आहेत, समता, स्वातंत्र्य, बंधुता, या सगळ्या मूल्यांचा विचार करता येत असतो. कथा ही काल्पनिक आहे तरीही ती वास्तवाच्या जवळ येते, आणि म्हणून कथेची आपल्याला काही वैशिष्ट्य सांगता येतील. ती वैशिष्ट्य आपण मुलांना निश्चित सांगितली पाहिजे की यंत्रमानव हा या विज्ञान संकल्पना, बघा विज्ञान कथेमध्ये एक विज्ञानाची एक संकल्पना मांडलेली असते, सौम्य कथेमध्ये ती संकल्पना मांडतात. आणि जर कठीण प्रकारची विज्ञान कथा राहिली असती ही, तर निश्चितच मनोज हा एका ग्रामीण भागातला मुलगा आहे, तो त्या एजंट जवळ गेला असता, आणि यंत्रमानव कसं तयार झालं त्या यंत्रमानवाचे सगळे अंतरंगाची माहिती जर दिली गेली असती या कथेमध्ये, तर निश्चितच ही हार्ड फिक्शन म्हणून समोर आली असते. पण ही सौम्य विज्ञान कथा आहे. विज्ञान कथेच्या विज्ञान संकल्पना कोणती आहे? रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून हॉटेल, मानवी व मानवी व्यक्तिरेखा. मानवी व्यक्तिरेखा कोण आहेत? हॉटेल मालक आणि मनोज. अमानवी व्यक्तिरेखा आहेत, त्या ठिकाणी येणारे ग्राहक आहेत, हे मानवी आहेत, आणि रोबो जे आहेत, चारही रोबो हे अमानवी व्यक्तिरेखा आहेत. कथेतील समस्येला यंत्रमानव हा पर्याय होऊ शकत नाही. आम्हाला काम शेतामध्ये काम करायला मजूर मिळत नाही, मग आपण यंत्रमानव आणणार का? तो पावसामध्ये कसं काम करीन, किंवा कोणतं काम करणार आहे तो? कापूस वेचणीला पाठवलं तर तो कापूस खाली फेकेल, आणि त्याचं वरचं जे बाह्य आवरण आहे तो घरी आणीन. म्हणजेच काय की मानवाला यंत्रमानव हे पूरक आहे. जसं मोबाईल, जसं झूम ऍप, जसं इझी ऍप हे शिक्षण व्यवस्थेला पूरक आहे, पर्याय नाही. कारण हे यंत्र वापरणारा आपण आहोत, मानव आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे आदरणीय भुतडा सर हे वारंवार सांगतायत की मोबाईल त्याला वापरणाराच श्रेष्ठ आहे. तो शिक्षक असो, तुम्ही असू देत, की कोणीतरी वापरणारे असू देत. कथेच्या जी समस्या आहे त्या समस्येला हा यंत्रमानव पर्याय झालेला नाहीये. त्याचबरोबर कथा ही प्रवाही आहे, सोप्या सरळ भाषेत वाचकांची उत्कंठा ताणून धरते. धक्का तंत्राचा वापर केलेला आहे. शेवटी योग्य निर्णय घेतल्याने कथेचा शेवट हा परिणामकारक झालेला आहे. कथेचा शेवट हा सुखात्म झालेला आहे, कारण की त्या महिलेला दवाखान्यामध्ये घेऊन गेल्यानंतर त्या
दवाखान्यातील ते आजारी असलेली महिलेला चांगलं दाखवलेलं आहे. हे सुखात्मिका नाटकांचे जे प्रकार असतात, सुखात्म नाटक आणि सुखात्म नाटक, तशी ही सुखात्मकथा आहे. आणि परिणाम साधून ही एक चांगल्या प्रकारचा मानवतेच्या, माणुसकीच्या, मानवतावादाचा संदेश देणारी ही कथा आहे. आणि म्हणून या कथेला जो निर्णय दिला आहे, रोबो घ्यायचे का नाही, हा एक निर्णय त्या ठिकाणी डोलायमान असतो. घेतला तर त्याला कसं आणखी पुन्हा घ्यायचा का, त्याचाही विचार केलेला आहे. ज्या हॉटेलमध्ये त्या महिला पडून त्या ठिकाणी जखमी झालेली असते, मुलं रडतात, त्या ठिकाणी रोबोला निर्णय घेता येत नाही, तो सांगत नाही. त्याच वेळेस मनोज आणि हॉटेल मालक निर्णय घेतात की ही जखमी झालेली आहे, दवाखान्यात घेऊन जातात आणि शेवटी निर्णय घेतात की रोबो आपल्याला घ्यायचा नाही. म्हणून दिलेलं कथेचं शीर्षक आहे निर्णय. हे कसं योग्य आहे, या निर्णयाचा आशय संपूर्ण कथेमध्ये कसं आपल्याला अनुभवायला मिळतं याचं सांगणारी ही कथा आहे. आणि म्हणून आपण बुद्धी, भावना, कृती यांचा समन्वय साधून वैज्ञानिक दृष्टिकोन कसा निर्माण करता येईल, जागतिकीकरण आणि स्थानिकीकरण यांचा मेळ घालून समस्या निराकरण करण्यासाठी आपण आजपासूनच जर प्रयत्न केला तर आपल्याला शक्य आहे. विज्ञान कथा माणसाला जागवते, सजग करते, येऊ घातलेल्या संकटांची जाणीव देते. आणि म्हणून आज कोरोना सारखं संकट जे आलेलं आहे, जयंत नारळीकर यांनी लिहिलेली अथेन्सचा प्लेग नावाची कथा जर विचारात घेतली गेली असती तर कदाचित या 20 वर्षामध्ये अशा प्रकारचे जीवाणू जे आपल्याला परग्रहावरील आपण जे काही मोहिमा राबवतो त्यामुळे आपल्याला परजीवांचा धोका आहे. कोरोना हा आजार एका विषाणूमुळे पसरलेला आहे आणि हा विषाणू एकाच वेळेस दक्षिण ध्रुवामध्ये आणि उत्तर ध्रुवामध्ये हाहाकार माजवतो. आणि म्हणून आपल्याला सजग करणाऱ्या या विज्ञान कथा असतात. विज्ञान कथांचं हे मूल्य आपण विद्यार्थ्यांपर्यंत रुजवायचं असेल तर या पातळीवरच आपल्याला अध्यापन किंवा मार्गदर्शन करण्यासाठी तयारी करावी लागेल. या मार्गाने जर आपण निश्चय विचार केला तर विज्ञान तंत्रज्ञानाच्या मानवी जीवनावर होणारा हा परिणाम आपण पाहताना शेवटी माणसाचीच निवड करावी लागते. संकटाच्या वेळी माणूस हा माणुसकी दाखवतो आणि म्हणून यंत्र माणुसकी ऐवजी यांत्रिकपणा दाखवतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची ही दुसरी बाजू आदरणीय विभूते सर यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडलेली आहे. मानवी मूल्य, माणूस व त्याचे माणूसपण श्रेष्ठ आहे असा संदेश देणारी ही कथा आहे. आपण या पद्धतीने या कथेचा आस्वाद घ्यायला मुलांना मार्गदर्शन करू शकतो. विद्यार्थी आपल्या पूर्व ज्ञानावर ज्ञानाची निर्मिती करू शकतात, विज्ञानाविषयी विचार करू शकतात. असा विचार करता येऊ शकतो का? यंत्र मानवांनीच आपल्याला जन्म देणाऱ्या मानवाविरुद्ध उभा केलेल्या ज्या समस्या असतात, जे आव्हान असतात, त्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी विद्यार्थी तयार होतील असं मला खात्री आहे, विश्वास आहे. मला या व्यासपीठावरून बोलण्याची संधी दिली. मी या महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघाचे आणि ज्यांनी या माध्यमाद्वारे मला महाराष्ट्रातील जवळजवळ 2000 शिक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहाय्य केलं असं आदरणीय भुतडा सर. आणि एखादा ऑनलाईन पाठ सादर करण्यासाठी काय तयारी करावं लागते, या सगळ्या पीपीटी बनवताना मी सकाळी आज 5 वाजेपासून पीपीटी तयार करत होतो. 2 वाजता पीपीटी पूर्ण झाल्यात, आदरणीय तक्ते सरांकडून तपासून घेतल्या. त्याचबरोबर मी गेल्या 3 वाजेपासून तर 4:45 वाजेपर्यंत सारंग पाटील सर यांच्याशी आम्ही झूमद्वारे याचं ट्रायल घेत होतो. एवढी तयारी करावी लागते आणि 1 तासामध्ये आपल्याला हे ऑनलाईन पाठ कसा घ्यावा याचं आपलं सादरीकरण केलं गेलं. मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे, अल्पज्ञानाप्रमाणे या पाठाला कसं घेतलं गेलं पाहिजे याच्याविषयी संवाद साधला. आपण मला सर्वांनी ऐकून घेतलं. आभार न मानता मी आपल्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो. नमस्कार. धन्यवाद सर. या प्रसंगी आपणा समोर इथं उपस्थित असलेले डॉक्टर सुनील विभूते सर यांना विनंती करतो की आम्हा शिक्षकांनी सादर केलेल्या पाठाचं एक समीक्षण म्हणून आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात. सन्माननीय डॉक्टर सुनील विभूते सर. सर्वप्रथम उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी
यांना सप्रेम नमस्कार. त्याचप्रमाणे या माय मराठी संघाचे मुख्य आधारस्तंभ कुबडे सर, संघटक तक्ते सर, सर्व पदाधिकारी यांना मी हार्दिक धन्यवाद देतो की त्यांनी अत्यंत उत्तम संधी सर्व शिक्षकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे बुधरा सरांचाही मी अभिनंदन करतो की त्यांनी सुद्धा एक चांगली संधी शिक्षकांना उपलब्ध करून दिलेली आहे. आणि सर्वात शेवटी म्हणजे माझे मित्र श्री संतोष पाटील यांनी आता धडा सादर केला आहे आणि मला जे अपेक्षित होतं ते सर्व त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. हे मला मुद्दाम सांगावंसं वाटतं. त्यांच्याशी 2-3 वेळा चर्चा झाली आहे माझी, त्यामुळं माझ्या सर्व संकल्पना त्यांना चांगल्या माहीत आहेत. त्यामुळे त्यांनी त्या तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवलेल्या आहेत. अर्थात यानंतर मी तुमच्याशी संपर्क साधणारच आहे या धड्याच्या संदर्भात. तरी पण आता मी थोडक्यात सांगू इच्छितो की संतोष पाटील सरांनी या धड्याचा जो आढावा घेतला आहे, संकल्पना कशा मांडलेल्या जातात, नैतिक मूल्य या पाठातून संदेश काय दिला जातो, या पाठाची मूल्य काय आहेत, या सर्व गोष्टी त्यांनी विस्ताराने सांगितलेल्या आहेत. आणि त्याच परत सांगण्यात म्हणजे सांगणं योग्य वाटत नाही मला, कारण त्यांनी योग्य पद्धतीने सांगितले आहेत. त्यामुळे विनाकारण वेळेचं व्यर्थ होता असं मला वाटतं. म्हणून मी एवढंच म्हणेन की सरांनी अत्यंत उत्तम पद्धतीने पाठ घेतलेला आहे. आणि सरांनी जो मुद्दा सांगितला तो मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की मी शाळेमध्ये असताना मला ज्या शिक्षकांनी मराठी शिकवलं ते इतकं सुंदर शिकवलं की मला मराठीची प्रचंड आवड निर्माण झाली. आणि त्या आवडीच्या जोरावरच मी विज्ञानाचा नंतर प्राध्यापक झालो. नंतर बरेचसे माझे PhDचे विज्ञान प्रबंध वगैरे जे आहेत ते मी लिहिले. परंतु माझी मूळ आवड जी कायम राहिली आणि त्याच्यामुळेच मी हे विज्ञान कथा लेखक म्हणून प्रसिद्धीला आलो. तर याचं सारं श्रेय मी माझ्या शालेय जीवनातील मराठी शिक्षणात देतो की त्यांनी मला ही विज्ञानाची आवड लावली. त्यांनी जर ही आवड निर्माण केली नसती तर कदाचित आज मी तुमच्यासमोर विज्ञान लेखक म्हणून येऊ शकलो नसतो. म्हणून आपण सर्वांना मी पुन्हा एकदा सांगतो, विनंती करतो की आपण शिकवताना विद्यार्थ्यांमध्ये मराठीची आवड कशी निर्माण होईल, त्यांच्यामध्ये नवनिर्माणाची क्षमता कशी निर्माण होईल याकडे लक्ष द्या. निश्चितच तुमच्या समोर आणखी काही लेखक उदयास येतील हे तुम्हाला जाणवेल. तर आणखी एक गोष्ट म्हणजे पारंपरिक पद्धतीने जे निबंध लेखन चालतं तसं न होता विद्यार्थ्यांच्या कल्पनेला चालना देणारे तुम्ही त्यांना सुचवावं असं मला वाटतं. आता पुष्कळ वेळेला असं म्हणतात की आपण निबंध लिहिला आणि शिक्षकांना दाखवला तर शिक्षक म्हणतात की ठीक आहे, अजून वेगळ्या पद्धतीने हा निबंध लिहिता आला असता असं म्हणतात. त्याला मोगून बोलणं, पण नेमकं कुठल्या पद्धतीनं लिहिला गेला, नवीन पद्धतीने लिहिला गेला असता हे सांगत नाही. हा माझा म्हणजे सर्व शिक्षक असं वागतात असं मला म्हणायचं नाही, परंतु मला जे अनुभव ते मी सांगतो की सर्व शिक्षक म्हणतात की हा निबंध आणखी वेगळा तरी लिहिला असता तरी चालला असतं, पूर्ण नेमकं कुठल्या नवीन अंगाने निबंध लिहायचा हे सांगता आलं पाहिजे. ती विद्यार्थी सांगाल तुम्ही सांगा म्हणजे ते त्या पद्धतीने प्रयत्न करतील असं मला वाटतं. तर खास करून 10वीचे विद्यार्थी जेव्हा निबंध लेखनासाठी प्रॅक्टिस करत असतात त्यावेळी हा प्रश्न नेहमी येत असतो. तर त्यावेळेस मात्र विद्यार्थ्यांना हे तुम्ही जरूर सांगावं असं मला वाटतं आणि यातूनच लेखक निर्माण होते असं मला वाटतं. तर या संबंधाने मी आणखी विस्ताराने पुढे तुमच्याशी बोलणारच आहे, तेव्हा अधिक विस्ताराने बोलेन. तर तूर्त मी इथंच थांबतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद सर, धन्यवाद. खूप 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 धन्यवाद. पाठाचा लेखक आम्हा समवेत असतानाचा एक वेगळा आनंद कसा असतो हा आम्ही स्वतः आता अनुभवलेले आहोत. आणि आपण निश्चित आम्हा समवेत पुन्हा आणखी एकदा येण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि तुम्ही निश्चित आम्हा समवेत असतातच. पुन्हा एकदा आपलं नम्रपूर्वक आपला आभार मानतो आणि पुढील माननीय तक्ते सरांना विनंती करतो त्यांनी उद्याच्या कार्यक्रमाची उद्याच्या सत्राची रूपरेषा सादर करावी. माननीय तक्ते सर. हॅलो तक्ते सर. ठीक आहे, तर तक्ते सर येईपर्यंत आपण प्रश्नोत्तराचा तास घेऊया आणि त्यासाठी
हा, हॅलो सर. हॅलो हा, हॅलो हा, पाटील हा, सर. सर. हा बोला. हॅलो. हा तक्ते सर प्रवासात आहेत काय, बरं, मी त्यामुळे तोपर्यंत कदाचित त्यांना प्रश्नोत्तर ऐका ना, घेतो. ऐका तर तर हा. ते मला सांगून गेले की जर मला नेटवर्क नसेल